टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. करावं की करू नये. शेक्सपियरच्या किंग लिअरमधील ही अस्वस्थता, हा द्वंद्व निर्माण करणारा प्रश्न जेव्हा जेव्हा आपण आठवतो तेव्हा डोळ्यांसमोर एक चेहरा येतो आणि तो म्हणजे नाना पाटेकर, ज्यांनी नटसम्राटमधून शेक्सपियरच्या किंग लिअर या पात्राला आप्पा बेलवलकरच्या रूपाने अस्सल मराठी मातीत जिवंत केलं. तोच नट आता पुन्हा एकदा शेक्सपियरच्या विश्वात परततोय. हम आपके हैं कौन? माधुर्य, जब कहूंगा नाचना पड़ेगा. आजवर मॅकबेथ, ऑथेल्लो आणि हॅम्लेट या शेक्सपियरच्या गाजलेल्या नाटकांना सिनेमाच्या माध्यमातून भारतीय रंगात मांडण्याचं काम फक्त एकाच माणसानं केलंय आणि तो म्हणजे विशाल भारद्वाज. आणि विशाल भारद्वाज आता त्यांच्या चौथ्या ॲडॅप्टेशनसाठी सज्ज झाले आहेत, ज्याचं नाव आहे ओ रोमियो. जगप्रसिद्ध रोमिओ आणि ज्युलिएटच्या या कथेला विशाल भारद्वाज यावेळी एका इंटेन्स क्राईम ड्रामाच्या रूपात मांडत आहेत. आणि यात मुख्य भूमिकेत शाहिद कपूर तर आहेच, पण त्याला तगडी टक्कर द्यायला आणि या कथेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी साक्षात नाना पाटेकर उभे आहेत. नटसम्राटमध्ये ज्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं, तेच नाना आता विशाल भारद्वाजच्या डार्क जगात इस्माईल खान म्हणून प्रेक्षकांचा थरकाप उडवायला सज्ज झालेत. नमस्कार, मी प्रथमेश आणि आज आपण चर्चा करणार आहोत विशाल भारद्वाज आणि नाना पाटेकर या दोन दिग्गजांच्या या ऐतिहासिक महासंगमाबद्दल. मोहब्बत एक बद्दुआ है जो मुझे मिलेगी पर आपको भी. मित्रांनो, विशाल भारद्वाज हे नाव बॉलिवूडच्या मिर्च मसाला क्लबमध्ये कधीच बसत नाहीत. जिथे लोक 100 कोटींच्या मागे धावतात, तिथे विशाल भारद्वाज साहित्यातील पात्रांमधले ग्रे शेड्स शोधत असतात. त्यांनी शेक्सपियरला फक्त वाचलं नाहीये, तर त्याला भारतीय गल्लीबोळात फिरवलंय. त्यांच्या सिनेमात गोळी चालली की ती फक्त काळजाचा वेध घेत नाही, तर ती एक कविता वाटते. आणि याच शैलीमुळे ते बॉलिवूडमध्ये एक अपवाद ठरतात. आणि आता रोमिओ ज्युलिएटच्या या कथेला ते शाहिद कपूर म्हणजेच हुसेन उस्तरा आणि तृप्ती डिमरी म्हणजेच अफशा यांच्या माध्यमातून कोणत्या थराला नेणार याची उत्सुकता लागली आहे. आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ, जो मुद्दा मराठी प्रेक्षकांच्या फार जवळचा आहे, आणि तो म्हणजे नाना पाटेकर. नाना आणि शेक्सपियर यांचं नातं नवीन नाहीये. ज्यांनी नानांना महेश मांजरेकर यांच्या नटसम्राटमध्ये नुसतं पाहिलंच नाहीये, तर अनुभवलं सुद्धा आहे, त्यांना माहिती आहे की शेक्सपियरच्या किंग लिअरचा आत्मा त्यांनी कसा जिवंत केला होता. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या चारडोहामध्ये. नटसम्राट या चित्रपटातील त्यांचा भूमिकेबद्दलचा अभ्यास, त्यांची देहबोली, बोलण्याची लकब, जिवंत अभिनय सगळं भारावून सोडणारं होतं. आणि तीच इंटेन्सिटी आता ओ रोमिओमधील इस्माईल खान या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका त्यांना शेक्सपियरन भूमिकेपासून म्हणजेच शेक्सपियरच्या साहित्यातील पात्रापासून कसं वेगळं करते हे बघण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. एव्हाना आपल्याला कळलंय की या सिनेमामध्ये शाहिद कपूर आहे, दिशा पटानी आहे आणि विलन म्हणून अविनाश तिवारी आहेच. पण खरी गुगली आहे ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा लाडका गायक राहुल देशपांडे. ज्या राहुल देशपांडे यांना आपण मी वसंतराव आणि अमलतास सारख्या चित्रपटातून एक कसलेला अभिनेता म्हणून पाहिलंय, त्यांना आता विशाल भारद्वाजच्या इतक्या मोठ्या नॅशनल कॅनव्हासवर पाहणं ही एक वेगळीच ट्रीट असणार आहे. नाना पाटेकरांसारख्या महान नटासमोर राहुल देशपांडे यांची अभिनयाची जुगलबंदी पाहणं ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असेल. रोमियो, ओ रोमियो, जान के लिए जान दीजिए रोमियो.
13 फेब्रुवारीला रिलीज होणारा हा ओ रोमिओ चित्रपट केवळ एक प्रेमकथा नसणार आहे. विशाल भारद्वाजच्या जगात प्रेम हे नेहमीच रक्ताच्या नात्यातून आणि कठीण संघर्षातून जातं. जरी हा चित्रपट मसाला फिल्मसारखी मोठी ओपनिंग घेणार नाही, तरीही मकबूल, हैदर किंवा ओमकाराप्रमाणे तो वर्षानुवर्षे लक्षात ठेवला जाईल. शेक्सपियरच्या ट्रॅजेडीला भारतीय राजकारण आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पाहणं हा एक वेगळा अनुभव असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विशाल भारद्वाजचं हे चौथं ॲडॅप्टेशन पहिल्या 3 सिनेमांचा रेकॉर्ड मोडणार का? आणि नाना पाटेकर, राहुल देशपांडे या जोडीसाठी तुम्ही किती उत्सुक आहात? तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच रिअल सिने विश्लेषणासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.